तर हाय, आज मी बनवत आहे मटर पनीर। तर हे मी पाव किलो पनीर आणलेलं आहे, वाटाणे वगैरे, आणि इथे मी कांदा भाजायला ठेवलेला आहे। टोमॅटो पण भाजून घ्यायचा आहे आपल्याला। मसाला चांगला भाजला ना की तो कच्चा कच्चा वाटत नाही। तर हे सगळे आपल्याला कोथिंबीर, हिरवी मिरची, अद्रक, लसूण सगळं भाजून घ्यायचं आहे। आणि मी 5 मिनिटासाठी वाटाणे बॉईल केले होते, म्हणजे थोडेसे नरम होतील, नाही तर ते पनीरमध्ये कच्चे कच्चे राहतात। त्याच्यामुळे बघा हे असे नरम 5 मिनिटं मी पाण्यात उकळून घेतलेले आहेत। आणि इथे मी मॅगी मसाला आणि पनीर मसाला आणला आहे। मी आज फर्स्ट टाईम मॅगी मसाला टाकते, म्हटलं की टेस्ट बघूया। तर इथे मसाला होता आणि पनीरचे मी असे छोटे छोटे ट्यूब्स बनवून घेतलेले आहेत। आणि पनीरला पण चांगलं भाजायचं। मसाला तयार करताना आपण मसाल्यातच जिरे टाकायचे, म्हणजे त्याची पण टेस्ट खूप चांगली येते। जिऱ्याला भाजलं तरी चालेल, पण मी नाही भाजले। तर पॅन घ्यायचा, पॅनमध्ये तेल टाकायचं, तेलामध्ये आपले अख्खा गरम मसाला सगळा टाकायचा आणि त्याला पण चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला त्याला। आणि ह्याच्यामध्ये आपण जो वाटला होता मसाला ते वाटण टाकायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये, ते पण चांगलं भाजायचं आहे। ह्याच्यात पनीर मसाला टाकला आहे मी, आता मॅगी मसाला पण टाकला आहे मी ह्याच्यामध्ये। आणि ह्याला हलवून घ्यायचं, चांगलं हलवून घ्यायचं। ह्याच्यात वाटाणे टाकायचे जे आपण बॉईल केलेले, मग पनीर टाकायचं, त्याला पण जरा हलक्या हाताने हलवायचं पनीर, नाही तर ते तुटतात पनीर। आणि ह्याला थोडं पाणी टाकून झाकून ठेवले। आणि हा माझा आहे पनीर, मटर पनीर। आणि ही माझी थाली कशी वाटली नक्की सांगा आणि या जेवायला। थँक्यू।